राजधानी साताऱ्याचा मराठा क्रांती मोर्चाचा हा उपोषणाचा 58वा दिवस। मराठ्यांनी 58च वर्ष काढले होते मराठा आरक्षणासाठी, पण राज्यकर्त्यांनी आजपर्यंत मराठ्यांचा मताचा वापर फक्त स्वतःसाठी करून घेतला। ही स्वार्थी भूमिका होती हे मराठ्यांच्या लक्षात आल्यानंतर जो एल्गार सुरू झालेला आहे। जरांगे पाटलांनी जे उपोषणाचं हत्यार उपासलं तिथपासून खऱ्या अर्थानं राज्यकर्त्यांना जाग येईल। विशेष अधिवेशन घेऊन आता सांगतायत की आम्ही मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावू। या अधिवेशनातच तुम्ही 24 तारखेची डेडलाईन दिली होती। 24 तारखेच्या तुम्ही मराठा आरक्षण देतो म्हटला होता, कुठलीही भूमिका तुम्ही घेतलेली नाही। आजपर्यंत जो वापर तुम्ही केला गेला त्यापुढं आमच्या मराठ्यांचा मताचा वापर होऊन देणार नाही। जर तुम्ही आरक्षण दिलं नाही तर निश्चितपणानं सांगतो की तुमचे 40-45चे आकडे येतील हे स्वप्न राहील आणि 5 जरी आमदार निवडून आले, 5 खासदार जरी निवडून आले तर भरपूर झाले। अशा पद्धतीची व्यूहरचना मराठा समाजानं आखलेली आहे। त्या पद्धतीनं भविष्यात निश्चितपणानं आम्ही तुम्हाला तुमची जागा दाखवून देऊ। आज वेळपाडूक न करताय, यापुढं तर चालू देणार नाही आणि जर तुम्ही अशाच पद्धतीनं पुढं चालू ठेवली तर त्याची फार मोठी किंमत तुम्हाला मोजावी लागेल। आज ज्या वेळेला तुम्हाला एक लक्षात आलं की मराठ्यांचा मुंबईत फार मोठा एल्गार मेळावा होईल, हे लक्षात आल्यानंतर तुम्ही 149चा हत्यार तुम्ही काढता, तिथं तुम्ही 144 कलम लागू करता आणि नांदेडसारख्या जिल्ह्यात तर मराठ्यांचा फार मोठ्या प्रमाणावर ट्रॅक्टर रॅली मुंबईत जाईल हे लक्षात घेऊन तुम्ही तिथल्या जे आमचे शेतकरी आहेत त्यांना तुम्ही नोटिसा बजावता की दडपशाही आहे, की अशा पद्धतीने दडपशाही यापुढं चालू देणार नाही, चालणारही नाही। तुम्हाला त्याची किंमत जर मोजायची असेल तर तुम्ही यापुढं मराठ्यांची फक्त आंदोलनं मोडून दाखवा। तुम्हाला निश्चितपणानं आज जे शांततेच्या मार्गानं चाललं आहे ते कधीही उद्रेक होऊ शकतो, कारण आम्ही आजपर्यंत 58 वर्ष काढले, कुठेही उद्रेक होऊन दिला नाही। आजपर्यंतच्या गेल्या 58 दिवसात आम्ही कुठेही उद्रेक होऊन दिला नाही। तुम्हीच तुमची पिलावळ आमच्या अंगावर सोडण्याचा प्रयत्न करताय आणि हे मराठ्यांचं आंदोलन आहे चिरडण्याचा प्रयत्न करताय। अशा पद्धतीचं राजकारण कृपया थांबवा। आज सत्ताधारी आरक्षण देतो म्हणताय आणि विरोधकांचं तर आरक्षण मिळालं नाही पाहिजे ह्यासाठी तुम्ही टाहो फोडताय, मात्र तुम्ही गळ्यात गळे घालून आहात मराठ्यांना आरक्षण मिळू नये अशीच व्यूहरचना करताय आणि हे न समजण्या इतपत मराठा समाज दूधखुळा नाही।